भिवंडीमध्ये इमारत दुर्घटनेत दोषींवर फौजदारी कारवाई होणार। सूचना देऊनही लोक धोकादायक इमारती रिकामी करत नाहीत, हे दुर्दैव। दोषींवर कठोर कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 10 वर पोहोचला। 12 तासाहून अधिक काळापासून बचाव कार्य सुरू। परवानगी न घेता दुरुस्तीचं काम सुरू होतं। दुर्घटनास्थळी पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन। पुण्यासह नाशिकला पावसाचा रेड अलर्ट। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद। पुढील 24 तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता। रविवार नंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचा अंदाज। पुण्यातील खडकवासला धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडले। 43,500 क्युसेकनं यंदाचा सर्वाधिक मोठा विसर्ग। भिडे पूल पाण्याखाली, नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद। प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन। जळगावच्या पारोळा तालुक्यातील देवगावला अतिवृष्टीचा मोठा फटका। दुधई नदीच्या पुराचं पाणी घरात शिरल्यानं 30 ते 40 घरांची पडझड। अनेकांचे संसार उघड्यावर। म्हैशी, बैल, शेळ्याही पुराच्या पाण्यात वाहून गेल्या। संततधार पावसामुळे धरणांमधील पाणी साठ्यात वाढ। धरणातील सध्या राज्यातील धरणांमध्ये 62% जलसाठा। विदर्भ, मराठवाडा, कोकणात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून राजकीय वातावरण तापलं। शहांच्या दौऱ्याला काँग्रेसचा विरोध। उद्या निषेध आंदोलन करणार, तर शहांच्या हस्ते टिळक पुरस्कार देणं नैतिक अधपतन। राऊतांचीही टीका। मनोज जरांगेंवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही। जरांगेंच्या मागण्यांवरती मुख्यमंत्री सकारात्मक। जरांगेंना सविस्तर अहवाल पाठवणार असल्याची माहिती। टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग। भिवंडी न्यायालयाकडून 14 आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। मुख्य आरोपीसह सर्व आरोपींची समोरासमोर चौकशी होणार। मोठा उलगडा होण्याची शक्यता। विरार